धामोडी गावात दारूबंदी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद। धामोडी गावात ग्रामपंचायत बचत गटातील महिला आणि गावातील तरुणांच्या पुढाकारानं दारूबंदी मोहीम राबवण्यात आली। यावेळी गावातील दारू विक्री करणाऱ्यांच्या घरी जाऊन महिलांनी ठाम इशारा दिला, गावात यापुढे दारू विक्री होऊ देणार नाही। कुणी दारू विक्री करताना आढळल्यास आम्ही गप्प बसणार नाही। या मोहिमेत मोठ्या संख्येनं महिला, तरुण तसंच ग्रामस्थ सहभागी झाले होते। सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचीही यावेळी उपस्थिती होती। ग्रामपंचायतीच्या नेतृत्वाखाली गावात फेरी काढून घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात आली। गावातील दारू विक्री करणाऱ्या काही व्यक्तींनी बचत गटातील महिला, तरुण पिढी आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची माफी मागत यापुढे दारू विक्री न करण्याचं आश्वासन दिलं। या उपक्रमामुळे गावात दारूबंदीचा सकारात्मक संदेश पोहोचला असून धामोडी गाव दारूमुक्त करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने सहभाग नोंदवला। या मोहिमेमुळे गावात सामाजिक ऐक्य वाढलं असून व्यसनमुक्त, सुरक्षित आणि आदर्श गाव घडवण्याच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलंय। संविधान न्यूजसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर। लवकर याच्यावर काहीतरी उपाय काढावा व त्यांच्यावर कारवाई करावी, कारण की बहुतेक घरात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की आता शेतीचं काम चालू असताना काही लोक दारू पिऊन घरात पडलेले आहेत। त्यांच्या शेतात कोण जाणार, त्यांचे कामं कोण करणार? जर घरात पडले तर महिला काय करणार आहे? त्याच्यामुळे लवकरात लवकर काहीतरी कारवाई करावी, आमची एवढीची अपेक्षा आहे। माझे नाव मीरा नागेश आहे, गाव धुमोडी, ग्रामपंचायत धुमोडी आहे। आमच्या गावामध्ये खूप वर्ष झाले, तिथून आम्ही गावामध्ये दारू बंद केलेली होती। पण आता हे म्हणतात का आम्ही गावचेच आहे, त्यांनी दारू विकायला परत सुरुवात केली आणि आम्हाला ग्रामपंचायतचे सदस्य हे सुद्धा आम्हाला सपोर्ट आहे। तरुण मित्रमंडळी आणि बचत गटाच्या महिला आम्हाला भरपूर सपोर्ट देतात आणि आमच्या गावामध्ये दारू अजिबात झाली नाही पाहिजे आणि कोणी बाहेर गावचं आणून विक्री सुद्धा केली नाही पाहिजे, कारण याच्यावर शासनाने काळजी घेऊन लवकरात लवकर चौकशी करावी। सरपंच तात्या आहे आमच्या गावात, गायकवाडी पिंपळाचे राहणार असून यांनी मागा गावात दारू विक्रीसाठी आणली होती। त्यांना सर्व ग्रामस्थांनी त्यांना समजलेली ते ऐकायला तयार नाही। आज परत ते घेऊन आले धुमोडी गावात। सर्व बचत गटाच्या आणि ग्रामस्थांकडून आमची शासनाला कळकळीची विनंती आहे का इथून पुढं गावात दारू बंद व्हावी आणि शासनाने कडक कारवाई करावी। गावात आम्ही दारू बंदी केली तरी बाहेरचा माणूस येऊन दारू विकतोय, त्याला आम्ही पहिल्यांदा म्हणजे 15 दिवस झाले तेव्हा आम्ही त्याला सांगितलं का दारू विकू नको। तो कालपासून परत दारू येऊन विक्री करतोय। त्याचे आम्ही आता दारू पकडून आम्ही इथंच क्वाटरी फोडलेले आहेत। एवढ्या बचत गटाच्या महिला सगळे आमचे 23 गट आहेत